आलो होतो मेट्रो स्टेशनमध्ये आम्ही माझ्या एका मित्रासोबत मी आलो होतो मेट्रो स्टेशन. सीड्या पाहून तर आम्हाला बहुत भयंकर वाटला. लेकिन मग आम्ही पोहोचलो मेट्रोवर. मेट्रोची वाट पाहता पाहता इकडे तिकडचं हालं पाहत होतो. लेकिन कोणी होतं नाही मेट्रो स्टेशनवर. तर आम्ही मस्ती करतो थोडी बहुत. मी आपला स्वतःचं कॅप्चर केलं तोंड की आम्ही दोघं चाललो. आणि मग इथे एक टंकी होती, त्यात पाणी भरलं होतं आणि ते झाकण चालूच ठेवलं होतं. कोण बयाळाला तर माहीत नाही. हा बयाळले पाय हे इथं नुसता हिंडत राहते, घुमत राहते, हाय वाय करते, काही खात पेत नाही, नुसता वारला आहे भोसडीचं. मग याच्यानंतर आमची जी मेट्रो आहे तर रस्त्यातच येऊन जाते, पण लय दूर राहते. साला म्हणलं झालं केव्हापर्यंत येते. मग मी नाही व्हिडिओ स्किप करून नाही का अजून एकदा एक क्लिप घेतली. मग त्याच्यात नाही का मेट्रो जवळ आली होती. मग हे वाली क्लिप आहे ना, ह्याच्यात लवकर आली ती मेट्रो. मग हे कापून बनवलेलं व्हिडिओ होता. याच्यानंतर आमची LIC वाली मेट्रो आली होती. त्या काय कंद दिसे नाही त्या मेट्रोमध्ये. बाहेरचं ते कपडे लागले होते आणि लोक बी हाफ चड्ड्यावरही. मग आम्ही पोचलो आपल्या खपरी स्टेशनवर. तिथं थोडे बहुत नाश्ता केला आम्ही ना. आणि मग इकडे तिकडे पाहिलं कोको कोला पिऊन तो पोट्ट पाहिला आम्ही त्या पोट्ट्याले. आणि त्याच्यानंतर ह्या पोट्ट हाय अजून करते. मग त्यानंतर झाडं झोडपे पाहून मग एक गाडीवाला दिसला होता. त्याच्यानंतर मी थोडेसे चिप्स खाल्ले. मग चिप्स खाऊन वापस मेट्रो स्टेशनचे दर्शन केले. मग तिथं तिकीटं पाहिले तर लय बाय का रेट होते त्या तिकिटाचे. ते रेट पाहून आम्हाला बहुत चक्करच आला 40 रुपयेपेक्षा. आणि मग त्याच्यानंतर आम्ही ग्रीनरी एरिया पाहून घेतला. मग तिथून चालली होती एक. तिथं पाहिलं तर आम्हाला जॉर्ज पूल दिसत होता. PUBGमध्ये नाही का ते जॉर्ज पूल नावाची एक जागा असते, ती जागा आठवली मला. ही जागा पाहून तिथं साला कंटेनर ठेवले राहते असेच. मग तिथून हेल्मेट उचलून नाही का आपण खेळतो PUBG, ते सगळं करत होतं. मग त्याच्यानंतर थोडंसं पुढं जाता मग ह्या पोट्ट्याला शूट केलं मी ना. पोट्टा म्हणे लाजत होतं भोसडीचं का म्हणे, मला नको घेऊ म्हणे व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर मी बाकी सगळं शूट केलं. असं ग्रीन एरिया पाहून मला बहुत चांगलं वाटलं. मग आम्ही एका मेट्रो स्टेशनवर थांबलो. त्याच्यानंतर जसं निघलो अशी गांड फाटली लवडा. मी म्हणलं का वाईबे हे एवढं मोठं. मग त्यानंतर पुढं गेलो. थोडंसं पुढे गेल्यावर तो म्हणे खाली काहीतरी आहे. मला काही समजलं नाही ते खाली का होतं. तर लेकिन त्याच्यानंतर जे आहे आम्ही गेलो मस्त, हिंडलो मस्त. त्यानंतर वापस ग्रीन एरिया आला. तो एक रेडार भेटला. तर रस्त्यात जो येतात रेडार आला, तो जो मी झूम करतो ना आता, तो एक रेडार आहे. तो एअरपोर्टचा रेडार होता. मग त्याच्यानंतर आम्हाला एक ठेवलेला प्लेन दिसला होता तिथं. आणि तो प्लेन असा वाटत होता साला की तो प्लेन जो आहे म्हणजे असा ठेवलाच होता. म्हणजे असं वाटत होता देवाने जर ठेवून दिला. मी तर 4-5 बिल्डिंगा होते ते पाहून मग थोडासा पुढे गेलो. तर झूम करून पाहतो म्हणलं त्या अंड्याले. तर अंडा काही झूमच नव्हत होतं. तो सोलार पॅनल झूम झाला, लेकिन तो अंडा झूम नाही झाला. तो तो प्लेन ठेवला आहे तिथं. तो एकच प्लेन होता. तो ज्याच्या वेळेस बी तसाच होता ना याच्या वेळेस. आणि त्या माहीत नाही त्या घरी त्या डोक्यावर गोल का होतं काही समजेच नाही मला का पाहतं. आणि माझ्या फोनची नोटिफिकेशन बी बहुत वाजत होती. त्याच्यानंतर मी अंदर पाहतो तर अंदर बहुत थंडी हवा लागत होती. AC वाली मस्त मजा येत होती. लेकिन मला बाहेरचे नजारे पाहायला बहुत आवडत होतं, म्हणून मी बाहेरचेच नजारे जास्त शूट्स केले. आणि मग त्याच्यानंतर इकडे एक मोठी बिल्डिंग दिसली. तर बिल्डिंग पाहून तर माझी गांठच फाटली. म्हणजे एवढी मोठी बिल्डिंग एवढा. आणि त्याच्यानंतर पोट्टे लोक उभे होते मेट्रोमध्ये बसायसाठी. आम्ही तर बाई भदभद करून पटकन बसून गेलो अंदर. त्याच्यानंतर घडीत वाजले होते 11 वाजून 10 मिनिटात. तिथून निघलो तर पाहतो तर अशी एक बिल्डिंग होती. साला ह्या बिल्डिंग पाहून एवढा भेव लागे मला. म्हणला इथून पडला गिळला माणूस तर वाचन का नाही. तर ते एक पोट्टा नाही का एक हे करत होता, कपडे बदलत होता. त्याच्यानंतर मी ह्या बिल्डिंगला शूट केलं चांगलं, कारण की मला बिल्डिंग बहुत आवडली. असं वाटत होतं साला आपल्याच नावावर करून घ्या त्या बिल्डिंगले. त्याच्यानंतर मी ना मेट्रोवर जाता मग आपले पाय बी साफसूफ करे. जुतेलाही खराब झालते, पाऊस बी येत राहतील. त्याच्यानंतर जुते साफ करून मस्त साफसूफ झालते माझे जुते. त्याच्यानंतर मला मजा आली. मग तो पोट्ट पुढं पाहायला होतं, कुठं गेलं मला दिसेच नाही. पाहत होतं मग तो म्हणलं कुठं गेलं बी हे पोट्ट. मग त्याच्यानंतर जाऊ दे म्हणलं पोट्ट सोबतच. मग अजून वापस तेच केलं, कारण की माझ्या हा साईडचा जुता जो आहे तो साफ नाही झाला बरोबरपैकी. म्हणून मी मग हा जुता साफ केला. मग ते जुते पुरे क्लीन झाल्यावर मस्त चांगलं वाटते का नाही ऑफिसमध्ये आले. मग म्हणून म्हणलं जुते साफ करून घेतो म्हणलं. त्याच्यानंतर आम्ही पुढं जाऊन थोडंसं स्विमिंग पूल दिसला होता आम्हाला. हा आपला नागपूर अंबाझरीचा स्विमिंग पूल होता हा दिसला आम्हाला थोडा बहुत. मग तिथून आम्ही खाली पाहतो तर लय ट्रॅफिक होता. बाई मी ह्या रस्त्यानं घरीच नाही आलो, कारण की मला माहीत होतं इथं हे होतं. आणि मग एक आपला क्रेझी कॅसल नाही का, तर तेव्हापासून पडलाच आहे तसाच पडला आहे बी. तिथं काहीच काम नाही करून राहिले लोक. तिथं बोर्ड बी तशीच पडली आहे. हे वर्ल्ड कप लावून दिलं तिथं ह्या प्लास्टर ऑफ पॅरिस. आणि मग हे काय भलतं टेम्पल जे लावून ठेवलं इथं. आयफिल टावर आणि हे ताजमहल इथं आणून ठेवलं आहे. असं करायला लागते का? आणि मग इथून आम्ही आखरी जर्नी आमची चालू झाली ती इथून. आणि मग हे आमची लास्ट क्लिप होती. तिथं आमचे जे ऑफिस आहे इथून आमचे ऑफिस आहे. आमचे ऑफिसचे 2 पोट्टे इथं बसले होते. त्यांना म्हणलं होतं इथून पाहावा आम्हाला, आम्ही तुम्हाला पाहिजे तुम्ही आम्हाला पाय. मग मी इथून हाय केला होता, पण त्या लमच्यांले काही दिसलंच